नमस्कार मित्रांनो, मी आहे पल्लवी। आज तुमच्याकरिता एक उन्हाळा स्पेशल मस्त अशी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे। आता ही आईस्क्रीम तुम्ही म्हणाल बऱ्याच आईस्क्रीमच्या रेसिपीज येतात, पण या आईस्क्रीम मध्ये कुठलीही रेडीमेडची क्रीम पावडर काहीच वापर न करता स्मूथ अशी फक्त दुधापासून आपण आईस्क्रीम बनवणार। ती ही आईस्क्रीम राजभोगला टक्कर देणारी आहे बरं का। एवढी टेस्टी लागते। एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आईस्क्रीम खरंच किती चवीला भारी लागते। चवीला सुद्धा भारी लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। कमी साहित्यात, कमी खर्चामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये होते। आता घरगुती साहित्य असेल की सर्वांना बनवायला सोपं जातं। मग तुम्हाला ही अशी आईस्क्रीम बनवायची ना, चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला ही आईस्क्रीम शिकायची असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि स्मूथ अशी आईस्क्रीम नक्कीच ट्राय करा। बघा, चमच्यामध्ये घेता वेळेस तुमच्या लक्षात येत असेल की यामध्ये बिलकुल बर्फ जमा होणार नाही आणि फक्त दुधापासून बनवलेली, इथे कुठलाच क्रीमचा वापर केलेला नाही। चला मग अशीच आईस्क्रीम बनवूयात आपण। तर या आईस्क्रीमला तुम्ही राजभोग आईस्क्रीम सुद्धा नाव देऊ शकता, कारण राजभोगच्या चवीची ही आईस्क्रीम लागते। तर इतर कुठलीही रेसिपी तुम्हाला नसेल आवडली माझी, पण ही आईस्क्रीम तुम्हाला नक्कीच आवडेल। तर एका वाटीमध्ये दूध, साखर घेतलीये, पिस्ते, केशरच्या काड्या आणि आपल्याला इथे कस्टर्ड किंवा कॉर्नफ्लॉवर लागणार आहे 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर एक जाड तळाची कढई घ्यायची आहे। 1 लिटर दूध लागणार आहे आपल्याला। कच्चं दूध चालेल, तापलेलं सुद्धा दूध चालेल, पण आपल्याला दूध वापरून त्याच्यासाठी साय सुद्धा हवी आहे। आता जी साखर घेतलीये त्या साखरेमधली अर्धी साखर कढईमध्ये टाकायची आणि पाण्याचा वापर न करता ही साखर आपल्याला अशीच कमी गॅसवर लाल होईपर्यंत मेल्ट करायची। आता हे खूप सिक्रेट आहे बरं का या आईस्क्रीम मध्ये। ही स्टेप तुम्हाला करावीच लागेल, तेव्हाच आईस्क्रीम ही चवीला छान लागेल आणि दुधाळ लागणार नाही। आता आपण जे 1 लिटर दूध घेतलं होतं, अशी साखर लाल रंगाची झाली की त्यामध्ये 1 लिटर दूध कच्चं किंवा तापलेलं दोन्ही सुद्धा वापरू शकता। कच्चं असेल तर अगदी चांगलं, आईस्क्रीम खायला अगदी चविष्ट लागते। आता हे 1 लिटर दूध कढईमध्ये टाकायचं आणि याला छान आता आटवून घ्यायचंय। जवळजवळ आपल्याला हे दूध अर्ध होईपर्यंत आटवायचे। तुम्हाला जर दूध आळवायचं नसेल तर पाव लिटर दूध घ्या आणि 1 वाटी खवा घ्या, दोन्ही मिक्स करा, म्हणजे पटकन आईस्क्रीम तयार होते। खवा नसेल तर ही स्टेप वापरा। त्यानंतर जेवढ्या केशरच्या 10-12 काड्या घेतल्या, ते केशर असं दूध उकळता वेळेसच टाकायचं, म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण आईस्क्रीम मध्ये उतरेल। केशर हे वरतून टाकायचं आहे। नसेल केशर तर तुम्ही इथे विलायचीचा सुद्धा वापर करू शकता, पण राजभोग आईस्क्रीम तुम्हाला जर टेस्ट हवी असेल राजभोगची तर केशर हे नक्कीच वापरा। त्यानंतर जे थंड दूध घेतलं होतं वाटीमध्ये, त्यामध्ये 1.5 चमचा मी कस्टर्ड पावडर घेतले। तुम्ही ते कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता। 1.5 चमचा घ्यायचा 1 लिटरला। आता हे दूध अर्धवट आळत आलं की कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड मिक्स करायचं दुधामध्ये थंड आणि यामध्ये टाकायचं, म्हणजे बॅटर पटकन घट्ट व्हायला मदत होते। आता बघा, जसं उकळी फुटल दुधाला तसं हे बॅटर घट्ट दिसायला लागेल। आता ही स्टेप आली दुधाची घट्ट होण्याची की इथे गॅस बंद करायचा आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला रूम टेम्परेचर वरती थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर एखादा प्लॅस्टिकचा किंवा काचेचा डब्बा घ्यायचा आहे। तर मी काचेचा डब्बा घेतला होता, पण काचेचा डब्बा असा जास्त जाड असेल तर वापरू नका, कारण याला सेट होण्यासाठी वेळ लागतो। शक्यतो प्लॅस्टिकचा डब्बा हवाबंद वापरा। आता त्यामध्ये मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी 2-3 तास ठेवली होती। 2-3 तासानंतर ही फ्रीजर मधून काढायची आहे आणि आपल्याला आता बीट करून घ्यायची आहे। तुम्ही अगोदर सुद्धा बॅटर थंड झालं की बीट करून घेऊ शकता, पण बर्फाचे क्रिस्टल्स जमू नये म्हणून ही स्टेप आपल्याला वापरायची। पहिल्यांदा 2-3 तास फ्रीजरमध्ये ठेवायची, फ्रीजरमधून काढायची आहे। एका भांड्यामध्ये आता हे बीट करायला घ्यायचंय। त्यामध्ये अर्धी वाटी साय टाका किंवा 1 वाटी साय टाका। जर तापलेलं दूध असेल तर 1 वाटी टाका, कच्चं दूध असेल तर अर्धी वाटी सायचा वापर करा। आता ही जी साय आहे ती व्हिपिंग क्रीमचं काम करते। आपण यामध्ये रेडीमेडची व्हिपिंग क्रीम वापरली नाही, त्यामुळे सायचा वापर करायचा। आता घरगुती आईस्क्रीम म्हटल्यानंतर आपल्याला सगळं घरचं साहित्य वापरायचं। आईस्क्रीम तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, बीटर असेल तर बीटरने सुद्धा फिरवा। आता बघा, बॅटरचा कलर चेंज झाला, आईस्क्रीम छान फुलून आली आहे पहिल्यापेक्षा
आणि मस्त असा कलर दिसतोय, स्मूथ पण झालेली आहे। जे पिस्ते किंवा ड्रायफ्रुट्स घेतले आहेत तुम्ही ते अर्धे या बॅटरमध्ये मिक्स करा। बॅटर आता डब्यामध्ये टाकून घ्या, थोडासा डब्बा टॅप करा, बघा किती सुरेख सुंदर असा राजभोग सारखा कलर आलेला आहे। त्यानंतर असे राहिलेले ड्रायफ्रुट्स गार्निशिंग करून घ्या आणि थोडंसं केशर या वरतून टाका, म्हणजे कशी आईस्क्रीम दिसायला अगदी सुंदर दिसते। यामध्ये पहिले सुद्धा आपण केशर टाकलेला आहे, त्याचा छान फ्लेवर या आईस्क्रीम मध्ये उतरलेला असतो, पण नंतर थोडंसं टाकून द्यायचं। आता आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। ही रात्रभर किंवा 7-8 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे। आता फ्रीजचं टेम्परेचर किती आहे त्यानुसार ही सेट होते। आता घरामध्ये लहान मुलं असतील तर ते घेतल्याशिवाय राहत नाहीत, तर त्याने माझ्याकडून थोडासा कोपरा काढून घेतलाच, तर मी सुद्धा दिला। चला आता आपण या ठिकाणी आईस्क्रीम रात्रभर सेट झालेली आहे, सर्व करूयात। तर मस्त अशी स्मूथ आईस्क्रीम तयार झालेली आहे, दिसायला भारी दिसायली बरं का, पण चवीला एकदा नक्कीच करून पहा, खूप छान लागते। 100% गॅरंटी देते की तुम्हाला ही आईस्क्रीम नक्कीच आवडेल आणि तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा आणि नंतर मला नक्कीच तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यावर कमेंट कराल की आईस्क्रीम कितीच भारी लागते। बाहेरच्या पेक्षाही हेल्दी आहे। लहान मुलांना तुम्ही रोज जरी दिली ही आईस्क्रीम तरीही त्यांना कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि खूप हेल्दी आहे दुधापासून बनवल्यामुळे। बघा त्यामध्ये बिलकुल बर्फ जमा झालेला नाही, स्मूथ झालेली आहे आणि खायला चवीला सुद्धा फार छान लागते बरं का। एकदा रेसिपी माझ्यासाठी तरी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सर्वांना आवडेल अशी ही आईस्क्रीम लागते बरं का। घरगुती साहित्यामध्ये बनते म्हणून हिला इतर कुठलंही साहित्य आणायची गरज नाही, एवढं आपल्याकडे साहित्य घरामध्येच असतं, तर कुठलीच अडचण येत नाही, झटपट तयार होते। इतर आईस्क्रीमपेक्षा बनवायला सुद्धा सोपी आहे, खायला सुद्धा चांगली आहे, हेल्दी आहे लहान मुलांसाठी। लहान मुलं घरात असतील तर हीच आईस्क्रीम तुम्ही त्यांना रोज जरी दिली तर ते खूप आवडीने खातील। चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। तुम्हाला आईस्क्रीम रेसिपी आवडली असेल तर तुमचे जे जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।